जर तुम्ही व्हिएतनामची ट्रिप प्लॅन करत असाल तर बाणा हिल्स तुमच्या बकेट लिस्टमध्ये सर्वात टॉपला असते. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये बाणा हिल्सची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. जसे की कसं जायचं, तिकीट किती आहे, काय काय पाहायचं, कुठे जेवायचं आणि कमीत कमी वेळात संपूर्ण बाणा हिल्स कसे पाहायचे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बाणा हिल्स संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनेल विथ व्हिएतनाम स्पेशल एपिसोड्स. पहाटे लवकर प्रवास करून आम्ही बाणा हिलच्या पायथ्याशी पोचलो. तिथून या इलेक्ट्रिक बसने आम्ही रोपवेच्या प्रवेशद्वारापाशी जाणार आहोत. 5,800 रुपये खर्च करून आम्ही गोल्डन तिकीट काढले. त्याच्यामध्ये वाव पास आणि दुपारचं बफेट लंच देखील आहे. यातला वाव पास म्हणजे VIP एंट्री. अत्याधुनिक आणि डिसेंट अशा केबल कारमध्ये आता आम्ही बसलो आहे. ही जगातली सर्वात लांब आणि फास्ट केबल कार मानली जाते. आता आपलं पहिलं डेस्टिनेशन आलेलं आहे, ज्याचं नाव आहे गोल्डन ब्रिज. आता महत्त्वाची टिप म्हणजे गोल्डन ब्रिजला सकाळी 8 वाजता पोहोचायचं, म्हणजे अशी पर्यटकांची गर्दी नसते. पर्सनल फोटो अगदी मस्तपणे काढता येतात. 2 हातांवर पेललेला हा दरीच्या टोकाशी बांधलेला सोनेरी पूल हे इंस्टाग्राम फेसबुकवरील मेन अट्रॅक्शन आहे. आता टिप नंबर 2, बाणा हिलला शनिवार रविवार कधीही जाऊ नका, कारण तिथे प्रचंड गर्दी असते. दरीमध्ये तरंगणारा हा पूल फार विलक्षण वाटतो. बाणा हिलवरचा प्रत्येक कोपरा फोटोजेनिक आणि प्रेक्षणीय केला आहे. आता आपण प्रवेश करतोय फ्लॉवर गार्डनमध्ये, अर्थात फुलांच्या दुनियेत. या उद्यानात रंगीबेरंगी लाखो फुलांचे ताटवे आपल्याला पाहायला मिळतात. या फुलांची नैसर्गिक नजाकत, मनमोहक रंगसंगती आणि आल्हाददायक सुगंधात आपण अक्षरशः हरवून जातो. इथे आमचे 2 तास कसे गेले तेच आम्हाला कळले नाही. या उद्यानाच्या शेवटच्या टोकाला गौतम बुद्धांची पांढऱ्या शुभ्र रंगाची अतिविशाल मूर्ती आहे. आम्ही या लोकांना आमचा धर्म दिला, बुद्ध दिला आणि जगण्याची संस्कृती दिली. तिथून पुढे आपण केबल कारने लुनार कॅसलला जातोय. यालाच मून किंगडम असेही म्हणतात. फ्रेंच राज्यकर्त्यांचा प्रभाव व्हिएतनामी लोकांवर इथे आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. इथे आत प्रवेश करताच आपल्याला दिसतो तो काचेचा पिरॅमिड. पॅरिसमधील लूव्र म्युझियमच्या बाहेर असणाऱ्या काचेच्या पिरॅमिडची ही प्रतिकृती आहे. सभोवताली केलेले आकर्षक बांधकाम खास रोमन शैलीची झलक दाखवते. या ग्लास डोमच्या तळघरात मुलींसाठी एक स्पेशल सेल्फी पॉईंट आहे. हजारो गुलाब पुष्पांच्या वेडिंग गाऊनमध्ये आपल्याला एक छानसा फोटो काढता येतो. आता आपण लुनार कॅसलच्या दिशेने चाललोय. युरोपमध्ये प्रत्येक देशात आपल्याला असे निमुळत्या टोकाचे किल्ले बघायला मिळतात. किल्ल्याच्या विशाल दरवाजातून आत गेल्या गेल्या आपल्याला गॉथिक स्टाईलचे आर्किटेक्चर दिसते. पॅरिसमधील गार्नियर पॅलेस नावाच्या ऑपेरा हाऊसची अंतररचना साधारण याच पद्धतीची आहे. मून किंगडमच्या अंतर्भागात एक छोटेसे थिएटर आहे. आता एक खास टिप, या थिएटरमधील 5D मूव्हीचा एक्सपिरियन्स देणारा पिक्चर बघायला अजिबात विसरू नका. मुलांसाठी हा अनुभव फारच विलक्षण असतो. फिल्म अगदीच 20-25 मिनिटाची असली तरी भन्नाट थ्रिलिंग आहे. येथील फनिक्युलर ट्रेनने प्रवास करून आपण बाणा हिलच्या टोकावर फ्रेंच विलेजला जातो. या लाल चुटूक ट्रेनचे इंटेरियर खूपच क्यूट आहे. आता आपण फॅन्टसी पार्कमध्ये प्रवेश करतोय. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या राईड्स उपलब्ध आहेत. या राईडचा एक्सपिरियन्स भलताच रोमांचक आहे. या जुरासिक पार्कमधील अनुभव बालगोपाळांसाठी फार महत्त्वाचा आहे. अश्मयुगीन माणसांचे राहणीमान, त्यांची जीवनशैली याची त्यांना ओळख होऊन जाते. आता महत्त्वाची टिप, बाणा हिलची ही अल्पाईन कोस्टर राईड मस्ट व्हिजिट आहे. या राईडची ब्रेक सिस्टीम आपल्या हातात असल्यामुळे अनुभव रोमांचक असला तरी भीतीदायक अजिबात वाटत नाही. वेगवेगळ्या राईड्सचा अनुभव घेतल्यानंतर आम्हाला जाम भूक लागली.
इथे आपल्या भारतीयांसाठी विशेष रेस्टॉरंटची सोय आहे. त्याचे नाव आहे भारता रेस्टॉरंट. वाव पास असल्यामुळे इथे गर्दी असून सुद्धा आम्हाला विशेष टेबलाची अरेंजमेंट केली होती. या बफेटमध्ये तुम्हाला 100पेक्षा अधिक भारतीय पदार्थ उपलब्ध असतात. रेस्टॉरंटच्या बाहेरच एक कल्चरल शो चालू होता. शेवटी शोमधल्या कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. तिथून पुढच्या चौकात आलो तर तिथे कसरतीचे कार्यक्रम चालू होते. मला भारतातल्या तंबूतल्या सर्कशीची आठवण झाली. आता आपण फ्रेंच विलेजमध्ये प्रवेश करतोय. या कमानीतून आत गेल्यावर फ्रान्समधील एक गाव साकारण्यात आले आहे. खास युरोपियन स्टाईलची घरे, कॉबल स्ट्रीट आणि समोर दिसतंय ते प्रशस्त चर्च. इथली महत्त्वाची टिप म्हणजे चर्चचा अंतर्भाग खूप फोटोजेनिक आहे. चर्चला लागूनच एक ऑपेरा हाऊस आहे. तिथे आफ्टर ग्लो शो पाहायला अजिबात विसरू नका. हा कॅबरे शो असून त्यात प्रामुख्याने फ्रेंच संस्कृतीची झलक पाहायला मिळते. खास टिप, हा शो फक्त 1:30 वाजता असतो. साधारण ऑपेरा हाऊसच्या बॅकसाईडला एक बिअर शो असतो. मद्य शौकीनांसाठी इथे पर्वणीच असते. दर तासाने इथे एक स्पर्धा असते. त्यात 1.5 लिटर बिअरचा ग्लास एका दमात रिचवायचा असतो. विशेष म्हणजे एका मुलीने यात भाग घेतला होता. फिलिपाईन्सच्या या माणसाने ही स्पर्धा जिंकली. तिथे जवळच एक बिअरची मोठी फॅक्टरी आहे. तिथे पर्यटकांना बिअर कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. बिअर फॅक्टरीच्या प्रांगणात हा डान्स शो नेहमी चालू असतो. आता आलोय आपण हेलियस वॉटरफॉल बघायला. गोल्ड प्लेटिंग केलेले हे रोमन शैलीचे पुतळे फार आकर्षक वाटतात. बाणा हिलच्या शेवटी टेकडीवर एक पॅगोडा आहे. पॅगोडाच्या दारात एक मुलगी तन्मयतेने विचित्र वीणा नावाचे वाद्य वाजवत होती. सफेद टॉवर प्रमाणे दिसणारा हा पॅगोडा पूर्णतः लाकडाचा आहे. पॅगोडाच्या तळमजल्यावर बोधिसत्वांची विविध रूपे दाखवण्यात आलेली आहे. सुंदर वळणदार लाकडी जिन्यांनी आम्ही वरच्या मजल्यावरती पोहोचलो. इथे कमालीची शांतता आणि स्वच्छता आहे. टेहळणी टॉवरवरून पॅनोरामिक व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो. टूनार कॅसल तर परीकथेतील चित्राप्रमाणे दिसतोय. आज रविवार असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी खालून वर येताना दिसली. बाणा हिलच्या अविस्मरणीय आठवणी मनात साठवून आम्ही आता परतीच्या प्रवासाला चाललोय. व्हिएतनाम सहलीच्या पुढील भागात आपण जाणार आहोत निसर्गरम्य नीन बीन गाव पाहायला. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.